भारताची परंपरा आणि प्राचीन काळातलं हे साहित्य प्रत्येक घराघरात काही ठिकाणी अजूनही जपलं जातंय. जात्यावरनं आठवलं ते जे आहे त्याला घिरट म्हणतात. हे जे आहे याला दगडी जातं म्हणतात. ते जे आहे तो लोखंडी खलबत्ता आहे. ते जे आहे हे मुसळ आहे. हे पण एक जात आहे. हे पण एक जात आहे. आता तर जात्यांना आतनं बेरिंग लावलेली जाती विकत मिळतात. सहजपणे तुम्ही त्याच्यावर एक खुंटी ठोकून पीठ करू शकता. हा सगळा व्यायाम नव्हता का? एक छानपैकी जातं असं समोर ठेवायचं, ती आजी बसायची आणि एक पाय तिचा पसरलेला, एक पाय दुडून घेतलेला, मध्ये ते जातं आणि एका हाताने टाइम मॅनेजमेंट किती सुंदर होतं बघा. हे जे जातं आहे हे या भोकामध्ये धान्य टाकायचं, इथे खुंटी पुरायची आणि ते वरचं चाक जे आहे हे गोल गोल फिरायचं आणि ते फिरत असतानाच ते टाइम मॅनेजमेंट, डोळे, हात, मेंदू यांचं सिंक्रोनायझेशन किती सुंदर होतं. बरं, हे हलकं नाहीये, प्रचंड जड आहे. हे जेव्हा तुम्हाला असं 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 फिरवायचं होईल तेव्हा तुमच्या किडन्या दाबल्या जातात आणि किडन्या जर अशा दाबल्या गेल्या तर त्याच्यात खडा कशाला राहील? मुतखडा होणारच नाहीये. म्हणजे जात्यावर काम करणाऱ्याला पाठीची दुखणी, मांडीची दुखणी, पोटाची दुखणी, मुतखडे हे होणारच नाहीयेत. पोट कशाला सुटेल सांगा मला? बरं, लाईट गेला तरी आपल्याला पीठ हवं तेव्हा मिळू शकतं. कोणत्याही धान्याचं पीठ तयार करता येतं. हे उचलून साफ करायचं, आतमध्ये नारळाच्या किशीने किंवा अशी छोटीशी त्याला एक झाडू तयार केलेली असते, आणि ते पीठ सगळं सारण काढून घ्यायचं. त्याला कधीतरी 6 महिन्यात एकदा ठोके घालून घ्यायचे. हे जातं आहे. अनेक प्रकारची जाती आमच्याकडे मोठ्या आकाराची सुद्धा होती. ते जे आहे त्याला लाकडी घिरट म्हणतात. पोहे करण्याचं किंवा तांदूळ करण्याचं सुद्धा. भात आता गिरणी आहेत, पूर्वी भाताच्या गिरणी नव्हत्या. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गिरणी येण्यापूर्वी घिरटावर ते जे म्हणजे भात या स्वरूपामध्ये जे आम्हाला कापल्यानंतर जे मिळायचं ते भरडून घ्यायचं आणि मग त्याच्यावरचं जे फोलपट्टा असतात ती काढून टाकण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. अगदी हलकं असतं ते हलकं असतं, परंतु ते वजनाने बरोबर जेवढा दाब पडला पाहिजे तेवढा दाब त्याच्यावर पडतो आणि आपलं काम होऊन जातं. ही जी पितळी भांडी आहेत, केवढी मोठी तांब्याची पितळीची परात आहे, त्याला पूर्वीच्या काळी कलई लावली जायची. ह्या सगळ्या भांड्यांना कलई लावून जेव्हा घेतली जाते, कलई म्हणजे कथिल, आणि कथिलाचं पाणी जर आपण रोज घेत असलो तर डायबिटीस सारखे आजार होत नाहीत, हृदयरोगासारखे आजार होत नाहीत. हे आपल्या पूर्वीच्या जेवणामध्ये ही जी भांडी होती त्यामुळे आपल्या जेवणामध्ये जेवढं कथिल जायला पाहिजे तेवढं जात होतं. कढया होत्या, या त्याच्यात फोडणी जेव्हा टाकली जायची, पिठलं केलं जायचं किंवा काही आमटी शिजवली जायची, तेव्हा त्याच्यातनं ते कथिल आम्हाला हवं होतं तेव्हा मिळत होतं. लोखंडी झारे आमच्याकडे होते, त्याच्यात आम्ही फोडणी देण्यासाठी ती वापरायचो. ताकाला फोडणी देण्यासाठी ते चुलीत ती लोखंडी छोटीशी पळी म्हणतात ती आत घातली, तेल ओतलं, कढीपत्ता, मोहरी, हिंग, मिरच्या असं घातलं, तसंच्या तसं जेव्हा आम्ही त्या ताकात बुडवलं जायचं, आवाज आतमध्ये स्वयंपाकघरातला आवाज आम्हाला बाहेर झोपाळ्यावर ऐकायला यायचा आणि आम्हाला तो आवाज ऐकण्यासाठी धावत आम्ही स्वयंपाकघरात आलेलं मला आठवतंय. तो जो एक चुर्र आवाज आहे, त्या आवाजाबरोबर त्या लोखंडी पळीतलं लोखंड सुद्धा त्या ताकाच्या कढीमध्ये उतरलेलं असायचं. ही जी सगळी भांडी आहेत ती शेराची भांडी, मापटी आहेत, ती त्याला मापटी म्हणायचं. तर त्याच्यामध्ये जे काही पूर्वीचा वस्तू विनिमय व्हायचा तो अतिशय चांगला होता. धान्य साठवण्यासाठीचे काही प्रकार आपल्याकडे होते. बांबूपासून तयार केलेल्या काही हस्त कारागिरी ज्याला म्हटलं जाईल अशा काही वस्तू तुम्ही इथे आताच्या त्या फोटोमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. हे काही डबे आहेत, हे डबे आहेत किंवा एवढ्या मोठ्या परातीमधनं जिलब्या गाळल्या जायच्या. हे जिलब्या गाळण्यासाठीच आहे. एवढी मोठी परात जी आहे ती पीठ भिजवण्यासाठी, एका वेळेला 4 माणसं बसून त्याच्यावर पीठ मळून त्याचा असा गोळा तयार करायचा. वड्यांना किंवा पुरीला किंवा अन्य पुरणपोळीसाठी जर पीठ भिजवायचं असेल तर त्यासाठी ते भांडी, एवढी मोठी भांडी वापरली जायची. खाली बसून जेवण करण्याची पद्धत होती. चूल जी होती ह्या चुलीवर बसून, चुलीच्या समोर बसून ती फुंकर मारून ती चूल पेटवायची, त्याच्यावर फोडणी घालायची. त्याच्या मागच्या बाजूला वैल नावाचा एक प्रकार असायचा. त्या चुलीतनं निर्माण झालेली अतिरिक्त उष्णता मग त्याच्यावर दूध ठेवून द्यायचं, दुधाचं मडकं ठेवून द्यायचं, मग त्याला एक खमंग वास त्या दुधाला यायचा. तो वास अगदी तुपापर्यंत दरवळायचा.
आता चुलीवरचं जेवण, लसीकरणाची लस सुद्धा तुम्हाला चुलीवरची लस म्हणून बाजारात खपवता येऊ शकेल, इतके ह्या चुलीवरच्या वासाची क्रेज निर्माण झालेली आहे. पूर्वी हे सगळं मिळत होतं, आम्ही आता ते सगळं घालवलं. पुन्हा आणण्यासाठी काय करायला पाहिजे? आपणच जागृती करायला पाहिजे. यातलं एखादं भांड आपण आपल्याकडे विकत घेतलं पाहिजे. आपल्या घरात कलई नसणार, कलई नसणारच आहे त्याला, ती बाई शोधली पाहिजे, बोहारीन त्याला म्हणायचं. कपड्यांच्या बदल्यात ती आम्हाला कलई लावून द्यायची. या पद्धतीत पूर्वीचा व्यापार होत होता, तो व्यापार पुन्हा सुरू करायचा आहे. पुन्हा भारताची प्राचीन परंपरा आपल्याला समाजासमोर, जगासमोर, देशासमोर आणायची आहे. पुढच्या पिढीला ह्या सगळ्यांची ओळख करून देण्यासाठी अशा संस्कृतीचे जतन करणाऱ्या अशा ज्या काही गोष्टी आहेत यांचा अभ्यास आणि त्यांचा पर्यटन म्हणून अभ्यास आपल्याला करायला पाहिजे.